महाराष्ट्रात संकट होती त्यावेळी पंतप्रधान मोदी फिरकले नाहीत आणि आता मतांसाठी महाराष्ट्राच्या वाऱ्या करतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। तर आजचा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे सध्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत। आज पेणमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली। तर उद्धव ठाकरेंचे रायगडमध्ये आता आणखी काही सभा होणार आहेत। आज पेणमध्ये सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे। दोन निसर्ग वादळ, एक निसर्ग आणि त्योक्ते वादळ येऊन गेलं, पंतप्रधान आले होते, केंद्राची मदत आली होती, एक पैसा सुद्धा आलेला नव्हता। मला तुम्हाला हे जे सांगायचं ते हेच आहे कि अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। संकट आल्यानंतर पंतप्रधान इकडे फिरकले नाहीत, अजिबात फिरकले नाहीत। रायगडमध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनता राहते आणि त्याही वेळेला जर एक रायगड सोडला तर बाकी सिंधुदुर्ग असेल, आणखीन काही ठिकाणी आपण त्यांच्या सोबत होतो, म्हणून आपल्यामुळे मोदीजींना पंतप्रधान होण्यासाठी सगळ्यांनी मतदान केलं होतं। पण तेव्हा नामानिराळे होते। आता वाऱ्या करतायत, महाराष्ट्राच्या वाऱ्या। आता मध्ये दोन वेळा येऊन गेले, आता परत येत आहेत, साताऱ्याला जात आहेत, मग शिवनेरीला जातील, मग पोहरादेवीला जातील, पेणमध्ये येऊन जातील। जिकडे म्हणजे मतं पाहिजे असताना मेरे प्यारे देशवासियो, मी लहानपणी बघायचो तो जादूगार यायचा, टोपी दाखवायचा, अशी रिकामी आहे ना टोपी, हो, मग काहीतरी त्याच्यावर फडकं टाकायचा, एक मंत्र म्हणायचा, आब्राकाडाब्रा, हात घालायचा आणि कबूतर काढून सोडून द्यायचा। आपण म्हणायचो अरे काय अचाट माणूस आहे, रिकाम्या टोपीतून कबूतर काढलं, माझं मत ह्यालाच। पण त्यावेळेला हे लक्षात येत नाही की कबूतर उडून गेलं, टोपी आपल्याला घातली। ही टोपी घालण्याचा प्रकार आहे अर्थसंकल्प म्हणजे।